पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत। अकोला जिल्ह्यात पावसाने अनेक दिवसांपासून पाठ फिरवली आहे, त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढलाय। अळी पिकांची मुळं खात असल्याने झाडांची वाढ थांबली आहे। दरम्यान प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून वेळीच उपाययोजना न केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात। सोयाबीन उडीद पिकाचं मोठं नुकसान झालंय। जालन्यातील मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। तळली परिसरात मुसळधाऱ्या पावसानं सरस्वती नदीला पूर आलाय। रात्रभरापासून या भागात पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। कपाशी, सोयाबीन, तूर आणि खरीप पिकांमध्ये पाणी साचले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। वाशिमच्या मंगळुरपीर तालुक्यातील कंझरा आणि शेलू बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। पिकांसह माती वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात आहे। अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं कंझरा ते पिंपरी खुर्द गावाचा संपर्क तुटला। पैनगंगा नदीला पूर आल्यानं वाशिमसह बुलढाणा जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। यामध्ये पांगरा, डोळे, टिटवी, नांद्रासह परिसरात पावसानं झोडपलाय। पावसाचं पाणी पांगरा, डोळे गावात शिरलं असून गावातील काही घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नुकसान किती झालं तुमच्यावालं? राज्यात खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत। एकूण सरासरी क्षेत्राच्या 82% पेरण्या पूर्ण झाल्यात। राज्यात 144.36 लाख हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली असून त्यापैकी 118.2 लाख हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाल्याची माहिती पुणे कृषी आयुक्तालयाने दिली। भात लागवडीच्या मात्र सध्या फक्त 25% लावण्या झालेल्या आहेत।